मी सूरज सर तुमचं आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष असं स्वागत करत आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2026 त्याच्या OMR शीट हे डिस्प्ले झालेल्या आहेत. त्या कोणत्या अधिकृत वेबसाईटवरती बघायच्या आहेत, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत त्याचा हा व्हिडिओ आहे. पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला जो वेबसाईट दिलेली आहे ती जी वेबसाईट आहे ती ज्यावेळेस तुम्ही सैनिक स्कूलचा फॉर्म भरला होता तीच वेबसाईट आहे आणि त्याला जो पासवर्ड लागणार आहे तो तोच पासवर्ड लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही सैनिक स्कूलचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही जो पासवर्ड टाकला होता. हे सर्व पालकांनी सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे. ई काउन्सिलिंग प्रोसेसची वेबसाईट ही वेगळी आहे आणि आत्ता तुम्हाला OMR शीट भरायची आहे ती वेबसाईट जी आहे जी अगोदर सैनिक स्कूलचा फॉर्म भरला होता ती वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड या दोन गोष्टी लागणार आहेत. पासवर्ड तुम्हाला जो सैनिक स्कूलचा फॉर्म भरताना जो दिला होता किंवा तुम्ही जो टाकला होता तो तिथं असणार आहे. तो तुम्ही वैयक्तिक तुम्ही दिलेला असेल त्या ठिकाणी तो तिथं पासवर्ड टाकायचा आहे. तुमच्यासमोर जी विंडो दिसत आहे आता ॲक्च्युली बघत असताना तुम्ही जर मोबाईलवरती बघत असणार आहे तर तुम्ही तिथं डेस्कटॉप म्हणून ऑप्शन असतो या ठिकाणी बघा डेस्कटॉप साईट म्हणून, तर तिथं क्लिक करायचं. तुम्हाला डेस्कटॉपला ती विंडो डेस्कटॉपसारखं तिथं तुम्हाला UI दिसणार आहे, डिस्प्ले दिसणार आहे. ओके, सो सर्वप्रथम पालकांनी ही गोष्ट समजून घ्या काय काय करायचं आहे ते. ओके, सो इथं ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेटची विंडो दिसणार आहे. सो मी ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकतो आणि डायरेक्टली तुमच्यासमोर विंडो दिसेल. तुमच्यासमोर या पद्धतीने एक विंडो ओपन होणार आहे. विंडो ओपन झाल्यानंतर इथं दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आहे क्लिक टू व्ह्यू चॅलेंज अँसर की आणि दुसरा ऑप्शन आहे क्लिक टू व्ह्यू चॅलेंज OMR. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, समजून घ्यायचं आहे पालकांनी. प्रथम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चॅलेंज अँसर की म्हणजे काय, तर सैनिक स्कूलने त्यांची वैयक्तिक अँसर की पाठवून दिलेली आहे. तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता की यस तुमची अँसर की म्हणजे सैनिक स्कूलची अँसर की चुकलेली आहे, जो काय आमचा ऑप्शन दिलेला आहे तो बरोबर आहे. ते जर करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर तुमची OMR शीट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी चॅलेंज OMR या ठिकाणी करायचं. सर्वप्रथम आपण ते बघायचं आहे. सो त्याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला तुमची OMR ही दिसणार आहे. आता ही OMR कुठेही डाउनलोड होत नाही, काही नाही. तुम्ही डायरेक्टली त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ तो ठेवायचा आहे. आता ही OMR शीट प्रॉपरली रेकॉर्ड झाली का हे चेक करण्यासाठी इथं क्लिक टू व्ह्यू चॅलेंज रेकॉर्डेड ऑफ OMR असं दिलेलं आहे. याच्यावरती क्लिक करायचं. बघत असताना कसं बघायचं बघा. क्वेश्चन नंबर 1ला तिथं सर्कल केलेले, क्वेश्चन नंबर 3ला सर्कल केलेले, मग ते बरोबर आहे का हे चेक करायचं. सो इतर ठिकाणी दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1ला 1 चेक केलेलं आहे, क्वेश्चन नंबर 2ला 3 चेक केलेलं आहे. ओके, सो हे सगळं काय करायचं तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की यस की OMR व्यवस्थित रेकॉर्ड झालेला आहे तर तुम्ही क्लेम करायचा नाही. जर तुम्हाला असं वाटलं प्रत्येक प्रश्न चेक करून की यस क्वेश्चन नंबर 68 असेल, 78 कुठलाही क्वेश्चन असेल तिथं OMR वरती सर्कल केलेलं आहे पण इथं रेकॉर्ड मात्र व्यवस्थित झालेलं नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी क्लेम करायचा आहे. क्लेम करत असताना फॉर एक्झाम्पल 66ला 4 तुमच्या OMRला 3ला सर्कल केलेले पण इथं रेकॉर्ड झालेलं आहे 4, तर मात्र तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे 3ला क्लिक करायचं आहे या ठिकाणी असं. आणि सगळ्यात शेवटी सेव्ह युअर क्लेम आणि मग पुढची प्रोसेस असणार आहे. ओके, सो या ठिकाणी तसं करायचं असेल तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ असेल. तर तुम्हाला सांगितलं प्रथम तुम्ही पहिल्यांदा काय करायचं की तुमची OMR तुमच्या समोर आहे. त्यानंतरनं आता अँसर की चेक कशी करायची की मार्क्स तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता. सो त्या ठिकाणी जायचं क्लिक टू व्ह्यू चॅलेंज अँसर की वरती जायचंय. इथं आल्यानंतर तुम्हाला सैनिक स्कूलची अँसर की दिसणार आहे. सो तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे तो ओपन करायचा आहे. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन क्वेश्चन नंबर 1 आहे. क्लिक त्यांनी जर सर्कल 1ला केलं असेल तर बरोबर मार्क द्यायचे आहेत. 2ला 3 केलेलं असेल तर 3ला बरोबर द्यायचं आहे. इंग्लिश लँग्वेज आणि GK ह्यासाठी 2-2 मार्क्स आहेत प्रत्येक प्रश्नाला. मॅथमॅटिक्ससाठी 3 मार्क आहे, हे 6वीसाठी. 9वीसाठी असेल तर फक्त मॅथमॅटिक्स हे 4 मार्काला आहे, बाकी सगळे सब्जेक्ट 2-2 मार्काला आहेत. ओके, सो याप्रमाणे तुम्ही तुमची OMR स्क्रीनशॉट काढून त्याचप्रमाणे तुमचे अँसर की सैनिक स्कूलची याप्रमाणे चेक करू शकता. दुसरा आहे चॅलेंज अँसर की म्हणजे काय की जर कन्सिडर करा की सैनिक स्कूलने दिलेला आहे क्वेश्चन नंबर 1ला करेक्ट ऑप्शन 1 आहे पण तुमच्या मते नाही सर क्वेश्चन नंबर 2 हा बरोबर आहे, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढे क्वेश्चन वाटतात आणि सेव्ह युअर क्लेम असं करायचं आहे. सेव्ह युअर क्लेम केल्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे. त्या प्रोसेससाठी
तुम्हाला दुसरा व्हिडिओ मिळेल. सो ते कसं करायचं आहे, पण OMR वरून आपले मार्क्स कसे चेक करायचे ह्याचा हा व्हिडिओ आहे. पालकांनी हा व्हिडिओ परत पहिल्यापासून नीट बघायचा आहे समजलं नसेल तर. सो अशाच आणखीन नवनवीन व्हिडिओसाठी, म्हणजे अजून काउन्सिलिंग प्रोसेस बाकी आहे, क्लेमची प्रोसेस बाकी आहे, क्लेम करायचे असतील तर त्यासाठी आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.